गाईस तुम्ही इथं पाहू शकता आमचा गाव किती सुंदर आहे, किती हराभरा आहे. आणि इथे सगळ्या प्रकारची झाडं आहेत. आंब्याची झाडं, नारळाची झाडं, चिंचेची झाडं, जांभळ्यांची झाडं आणि मुंड्यांची झाडं नाही का? नाही जांभळ्याची. नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी तुमचा आहे आणि तुम्ही पत्यान लोक, चला शेअर करूया. आता आपण खूप दिवसानंतर व्लॉग करते. जवळजवळ 1.5 महिना झाला आपण व्लॉग नाही केला. तर गाईज हा खरंच बोलते मी, हा माझा जेन्युइन रिझन आहे. माझा ऑपरेशन झालेलं आहे बघा. मी आता बारीक पण झाला आहे. पहिले मी गोली होतं, आता मी पासपोर्ट साईज झाला आहे. आता माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे आणि काहीतरी बोलतात आपल्या पोटात किडा असतं. तो माझा मोठा झालेला जरासा, पण मी त्याची लायकी दाखवली. मी डायरेक्ट त्याला बाहेर काढला. माझा ऑपरेशन झालं आहे तर, आणि मला काही एवढं चालतं पण नाहीत ऑपरेशनच्या मुलं, तरी मी तुमच्यासाठी व्लॉग करत आहे. आणि व्लॉग करण्याचं कारण आहे तर गाईज आज आहे गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसांचं नवीन वर्ष असतं, म्हणून मी आज व्लॉग करतोय. व्लॉग करता करता तुम्ही माझ्या मागं पाहू शकता, कधी मी 1.5 किलोमीटरची धसली समजलाच नाही. आणि आपल्या गाड्या खालती आहेत, तर आता आपल्याला लायकी सगळ्यात परत खालतीच जायला लागेल. हे बघा इथे आता प्रीत आणि तिथे माझा मित्र पण आलेला आहे, युवराज. आता आपण त्यांना पण घेऊन जाणार आहोत काठी आणायला. ते बघा ते निघालेले आहेत, आता आपण पण निघूया. आता आम्ही निघालेलो आहोत गुढीपाडवासाठी काठी आणायला. आणि बघा आपला आधारस्तंभ दादा पण आहे आपल्यासोबत, गाडी चालवत आहे. आणि आपण काठी आणायला आपल्या शेतावर चाललोत. आणि आपण एवढी मोठी काठी आणू ना, की रायगड चालण्यात एवढी मोठी काठी नसेल आणली, एवढी मोठी काठी आणू आपण. आपलं तुम्हाला माहिती आहे आपला नादच नाही करू शकत कोण. आता आपण इथे खाली आलो आपल्या गुढीपाडवासाठी काठी आणायला. आणि गाईज पहिल्यासारखी सणांना असा मज्जाच नाही येत आता, कारण पहिले कशी लोक एकत्र मिळून सण साजरा करायची, तेव्हा खूप मज्जा यायची. आणि आता जो तो कामधंद्याला लागला आहे, तर आता कामधंद्यांमध्येच हे मग्न आहे. मग त्याच्यामुळे आता मज्जाच नाही. तर गाईज मी असं नाही बोलत की कामधंदा नका करू, कामधंदा करा, पण आपली जी भारतीय संस्कृती आहे तिला विसरू नका. तरी कामधंदा करून आपण सण जोरात पण साजरे करू शकतो. गाईज मी बोललो, पण मी जास्त पण नाही बोललो, कारण दादाने सांगितलं, मी तर काहीतरी चांगलाच बोलले असेल. आणि हा अटॅक घ्यायला मला 10 तास लागले. आणि ते बघा तिथं नदीवर गेलेत. तो अभी मी उनकी औकात दिखाता हूँ. तुम्ही इथं पाहू शकता आमचा गाव किती सुंदर आहे, किती हराभरा आहे. आणि इथे सगळ्या प्रकारची झाडं आहेत. आंब्याची झाडं, नारळाची झाडं, चिंचेची झाडं, जांभळ्यांची झाडं आणि मुंड्यांची झाडं नाही का? नाही जांभळ्याची. बोल. तर गाईज तुम्ही पण जर म्हणजे गावच असते, तुम्ही पण जर बिल्डिंगमध्ये राहत असाल तर गाईज तुम्हाला 100 रुपयांची सलामी. जय हिंद जय भारत. चला आता पुढे. गाईज तुम्ही तिथं पाहून शकता, तिथं बारीक बारीक पोरं तिथं क्रिकेट खेळतात. तर मी त्यांच्यामध्ये खेळायला गेलं त्यांची बॅटिंग घेणारच नाही, परत त्यांना बॉल पण नाही भेटणार. आणि बघा आमचा शेत, तर रास आंब्याची झाडं आहेत. आणि तिथं आंबे पण खूप आलेत. 20 वर्ष बघायला नको एवढी आंबे आल्यात तिथं. माझा जिवलग मित्र, जिवलग जीवाचा आमचा युवराज दादा. युवराज दादा, तू काय बोलशील का यांच्या ब्लॉग बद्दल? हा, युवराज दादा कोण आहे? कुठला काय युवराज दादा काय नाही बोलत का? हा, गाईस तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इथे आता आपला दादा आंबे तोडताय झाडावरचे बघा. गाईस मला तर वाटतंय दादा एकाच दगडीत 200-300 आंबे तर तोडलच. बघा आपल्या दादाने आता आंबा तोडलेला आहे, 4-5 दगडीत तोडला तरी काय नाही होत. तर गाईस मी आता आली बोलते, कारण दादा पुढे चालतंय माझ्या. दादाने मला एका दगडीत तोडल्याने सांगितलं, तर गाईस त्यांनी एका दगडीतच तोडला आहे. आणि दादा 4-5 दगडीत तोडला तर काय नाही होत, पण त्यांनी मान तर ठेवलं ना, आंबा तर तोडला ना त्यांनी. तर काही दादाचा नाद नाही, दादा आपला डायरेक्ट अन्नपूर्ण ब्रह्म आहे. आता बोलण्याचा वाद झाला, आता आपण मेन कामासाठी इथे आलो, तो काम करू. आपण गुढीपाडवासाठी इथे काठी घ्यायला आलो. आता आपण गुढीपाडवासाठी काठी तोडू. आणि हे बघा गाईस आमचं शेत, आकाशी स्वप्नांच्या विरते. तर गाईस असंच काहीतरी गाणे, पण क्वालिटी गाणे. नाना इथं आता फांदी शोधतात, काठी शोधतात. आता चला तिथे जाऊ, नाही तर नाना आपल्या उपटीवर उपट टाकतील. तर गाईस तुम्ही इथं पाहू शकता आमच्या आंब्यांच्या झाडाला किती आंबे आलेत. असं वाटतं दिवाळी आहे बघा, किती लाइटिंग लागले. आपण भरलाय.
आता आपण इथं आलो जिथून आपण मागच्या वर्षी काटे घेतलेली. आपण इथंच आलो आता. आता मी तुम्हाला आपला बेटाचं झाड दाखवतो. साईडला गेला तरी चालतील पण प्लीज हसू नका. याच मोठं झाड आहे. आमच्या झाडाचा पूर्ण भुसा झालेला. एक पण बेटाची काठी नाही. सगळ्या काट्या प्रीतदादा सारख्याच आहेत. नाना शेती करतात. पोपटी लावले ना. आपल्या इथे आता शेतावर येऊन आपला काही फायदा नाही झाला तर आता आपण पुढे चाललो काठी शोधायला. इथे बघा आपल्याला गुढीपाडव्यासाठी काठी भेटलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. तर गाईस बघा आम्हाला फायनली गुढीपाडव्यासाठी काठी भेटलेली आहे. इकडे इकडे आणि तुझ्या मित्राला घे ना असायला. माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय भूमी जन्म. आता आपली काठी पण साफ करून झालेली आहे आणि आल्यासारखा या दोन्ही बिनकामींना मी आता काम करायला लावलेलं. त्या बघा ते काठी नेतात. तर काही तुम्ही ते पाहू शकता मेरा दोस्त और मेरा भाई. आणि जर काठीला धक्का पण लागला तर तुमच्या घरी जाऊन कार्यक्रम आहे बघा. धक्का पण नाही लागला पाहिजे. मी नाही, माझं झालंय ऑपरेशन, माझी झाले बांगडी. नीट न्या नीट. हे नीट न्याची. आता आपण काठी घेऊन निघालेलो आहोत आणि आता आपण काठीला साफ करणार आहोत. नंतर उद्या त्याची पूजा करणार आहोत. आणि नंतर तुम्ही उद्या बघा की आपण गुढीपाडवा सण कसा साजरा करतो. आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट उद्या. शुभ सकाळ मंडळी. तर आज आहे गुढीपाडवा आणि मी सकाळी डॉक्टरकडे गेलतो. माझी अपॉइंटमेंट होती. आणि हे बघा इथे गुढीपाडव्याची सगळी तयारी आपल्या घरच्यांनी करायला घेतलेली आहे. हे बघा इथं ताईने मस्त एवण करली, तिची रांगोळी काढलेली आहे. आणि आता आपण तिथे काठी सजवायला घेणार आहोत. आणि तुम्ही माझ्या मागं पाहू शकता इथे आपले आता श्रीदादा माली आलेले आहेत. आणि त्यांच्याकडे बघून वाटतं की ते आंघोळ तर केली नाही. तर श्रीदादा माली आज काय आहे? गुढीपाडवा. गुढीपाडव्याला काय करतात? काठी उभी करतात. काय उभी करतात? काठी. तू गदा नको खाऊस. ते हनुमानची गदा आहे. एक गदा तर तोडली वाटतं तुम्ही. पण श्री अंगुली केलीस का? हनुमाननी तर बघ मला नवीन गदा दिली. तुम्ही अंगुली केली का? हनुमान तुम्ही अंगुली केली श्रे का? तू गावठी आहे ना? नाही. हो गावठी. ए श्रे कोण आहे सांग तू? हा हनुमान. कोण आहे? हनुमान आहे. आणि हे कोण आहेत? हॅलो गाईज, आज गुढीपाडवा आणि ना मी असं क्वालिटी दिसतंय. अंघोळ करता पहिले क्वालिटी दिसते. हे हा कोण आहे? पांजू. आणि हा कोण आहे? तर गाईज हे बघा आता आपण आपल्या काठीला इथे नवीन साडी लावलेली आहे आणि आता इथे पप्पा गाठी लावतात. नंतर तुझा कार्यक्रम. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा. तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. आता आपली काठी सजवून झालेली आहे. आता आपण हिला वन साइड उभारणार आहोत. हे बघा तुम्ही ते पाहू शकता. आता आपल्या इथे श्री आलेले आंघोळ करून. तर श्री नक्की आंघोळ केलीस ना तुम्ही? हा. आणि चट्टी मुलगींचे काय आणलेस?
पासपोर्ट साईज चड्डी. मुलगी बनायला आवडतो वाटते. श्रेय इकडे. चड्डी कोणाची घातले? अरे चड्डी कोणाची घातले? चड्डी रॉकी भाई. गाईज आता आपली गुढी उभारलेली आहे. आता आपण आपल्या गुढीची पूजा करणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता इथं आता आपल्या गुढीची पूजा चालू आहे आणि इथं भजनी मंडळ पण आलेले आहेत. हे पासपोर्ट आता आपल्या गुढीची पूजा झालेली आहे आणि हा खरा प्रसाद असतो. गुळ आणि कडुलिंबाचा पान आणि ते आपला ब्राह्मण कोष्टकोबी आहे. तर गाईस चला आपण आता हा प्रसाद सर्वांना वाटूया. हे काय दे. एक पाला दे आणि एक हे दे पाला ढिगभर खाऊ दे. दे नानीला दे. नानीचा इतिहासात नाव कोरला जाईल साडी घातले. दिला थांब. माझा दिला एवढा. हा कोण आहे? आता आपल्या गुढीची पूजा वगैरे पण झालेली आहे आणि अजून एक खुश खबर आहे तुमच्यासाठी. तर आपली छोटी आत्या म्हणजे आपल्या बमलू दादाने एक नवीन गाडी घेतलेली आहे. ते आता गेले तिथे डिलेव्हरीला. ते आल्यावर तुम्हाला दाखवीन ती कुठली गाडी घेतलेली. ते मला तर ते खूप बोलत होते की आपण कार डिलेव्हरीचा ब्लॉग करू. पण मला डॉक्टरही एवढं काही ट्रॅव्हल करायला सांगितलं नाही. म्हणून ते जेव्हा डिलेव्हरी घेऊन इथं येतील ते कार आणतील ना इथे तेव्हा मी तुम्हाला दाखवीन ती कुठली कार येते. तेच आता मी तुम्हाला डायरेक्ट छोट्या आत्याकडे पोहोचल्यावर भेटतं. आता आपण इथे छोट्या आत्याच्या इथे आलेले आहोत आणि फायनली आता इथे बमलूदाची गाडी पण आलेली आहे. आणि गाईज एवढा टाइम लागला. मी एक क्यूट झोप पण काढून आलो आणि आता इथे रात्र झालेली आहे. आता बघ आत्ताची गाडी आली आहे. आता गाईज पूजा करायला गाडीची आता ब्राह्मण पण आलेले आहेत. तर गाईज आता ब्राह्मण गाडीची पूजा करायला घेतात. गाईज आता आपल्या गाडीची पूजा झालेली आहे आणि तुम्ही गाडी बघितली असेल. खूप भारी गाडी आहे आणि कधीतरी मी तुम्हाला निवांत दाखवीन कारण आता कालोख पण झाले म्हणून तुम्हाला काही एवढी गाडी दाखवता आली नाही मला. आणि बमलू दादा अशीच प्रगती करत राहा आणि तुझ्या फॅमिली आणि तुझ्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला पण सांग कोण प्रगती आहे. गाईज आता आपल्या बमलू दादाने ब्रेझा गाडी घेतलेली आहे. खूप क्वालिटी गाडी आहे. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.